रामकृष्ण हरी माऊली. संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी मित्रांनो, वारी सोहळा तसंच दिंडी समाज दिंडी या क्रमांक 39 दिंडीमधील मावळ गृहिणी, तालुका वारकरी ज्या संप्रदाय स्वयंपाकाला जे हातभार लावतात, या संप्रदायाची जे वाटचाल स्वयंपाकाची मदत कशा असते, पद्धतीने ती चालते कशी करतात, हे आपण या दिंडीमध्ये व्हिडिओच्या कसं मार्फत नियोजन असतं, पाहणार हे तुम्हाला आहोत. या तरी व्हिडिओ माझ्या माध्यमातून बरोबर दाखवतो. मावळ शक्ती यूट्यूबवर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे मी वारकऱ्यांचा दिनक्रम, त्यांचे राहणे, तसंच जी शिस्तबद्ध पद्धतीने जी दिंडीची वाटचाल आहे, तसंच दिंडीतील जी गाई राहण्याची पद्धत आहे ती, तसंच या दिंडीतील अनेक काही घटना मी या व्हिडिओमार्फत आपणास दाखवणार आहेत. 1500 वारकऱ्यांचा समुदाय एका दिंडीमध्ये कशा पद्धतीने दिनचर्या करत या वारीची वाटचाल चालतो ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत पाहण्यात येईल. अच्छा. रामकृष्ण. माहिती आहे का चॅनल आपलं? सांगतो, थांबा सांगतो. आणि वाईट आहे का? तब्बू बांधा ना, वाईट आहे लोक आम्हाला नाही घेत काय घेतो काय मोडलं का इथलं सगळं? या ठिकाणी पालखी रथाला बैलगाडी बैल
जोडी जोडण्याचा मान माजी कंटाळूचे अध्यक्ष विराज भगत. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे संध्याकाळी बघा संध्याकाळी त्याचा आपल्याला पस्तावा होतो, त्या जन्म येऊन पस्तावा होतो. पण ही चूक त्या मुलाची नाही, ही चूक कोणाची? आईवडिलांची. आईवडिलांची चूक आहे. मुलांना संस्कार लावणं हे कोणाच्या हातात आहे? आईवडिलांच्या. शिक्षण देणं हे शिक्षकाच्या हातात आहे, पण संस्कार देणं हे शिक्षकाच्या हातात राहिलं नाही. का? कोणत्या शाळेत गीता, ज्ञानेश्वरी, भागवत असं ग्रंथ शिकवले जात नाही, शिकवतात नाही. उलट हे शिकवण्यासाठी बंदी आहे. काय काय शाळा तुमच्या गळ्यात तुळशीची माळ घालण्यासाठी बंदी, घालायचं नाही म्हणतात. आहेत अशा शाळा. हे जे संस्कार, शिक्षण आणि संस्कार याचा काही एक संबंध नाही, नाही का? शालेय शिक्षण आणि संस्कार, संस्कार जे मिळत असतील ते फक्त परमार्थानेच मिळतात, संतांच्या विचारानेच मिळतात. गाथा ज्ञानेश्वरी याचा अभ्यास केल्यानंतरच माणसावर संस्कार घडतात. तसं शिक्षणाचं काही नाही. किती जरी शिकला, काही झाला, शिक्षक आहे ना तो, किंवा एखादा मोठा अधिकारी आहे ना, त्याला वाचता येते ना, तो अशी शिकतोय का? किंवा निरक्षर आहे का? नाही ना. मग तंबाखूच्या पुढे लिहिलेलं असतं, नाही का, की आपल्या आरोग्यासाठी काय घातक आहे, हानिकारक आहे, लिहिलेलं असतं. आणि त्याच्यावर ते फोटो पण दिलेला आहे. ते जर खाल्लं तर कॅन्सर होऊ शकतो, फोटो पण. मग कारण आडानी लोकांनी खावल्यावर, पण शिक्षित लोकांनी खावा का? जर शिक्षक लोक जर म्हणजे जे शिकलेले लोक ती जर तंबाखू खात असतात, मग त्याच्यावर संस्कार झाला असं म्हणता येईल का? त्याच्यावर संस्कार झाला असं म्हणता येणार? संस्कार पुढे मिळतात. संस्कार फक्त ते वेदाचा अभ्यास केल्यानंतर, ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतरच म्हणजे माणसावर संस्कार होतात. महाराज, हे तुमच्या आमच्यावर जे संस्कार आहेत वारीचे ना, आपण वारीला येतो, हे सगळं आपल्या घरच्यांच्या आपल्यावर काय कृपा आहे म्हटले. त्यांनी आपल्याला हे शिकवलं. आपल्या घरात कोण ना कोण वारी करत होतं, आपल्या घरात कोण ना कोण माळकरी होतं, आपल्या घरात कोण ना कोण भजन करणार होतं, आपल्या घरात कोण ना कोण एकादशी व्रत करणार होतं. त्याचा हा परिणाम, ते हे पुण्य की आपण काय करतोय? वारीला येतोय.
मग बाकीची माणसं काही कमी नाही का भगवान म्हणतात की माझे नवीन जळ दयाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाशानं नसली काही. अशी कितीतरी पडलेले दगड का त्यांना पारमार्थण्याचा काही एक संबंध नाही. अशी कितीतरी लोक हे जे असे असणारे संस्कार मातेच्या खोळी दगडा आला तर असा असे संस्कार मध्ये तुम्हाला मंडळी आता तुम्हाला हा तंबू का चौ तंबू करण्याची गरज नाही. वरून आपली ताडपत्री चांगल्या क्वालिटीची घेतलेली आहे म्हणून आतमध्ये घरी जर कसं जरी असलं तरी वरून चांगलं चेकारलं गेलेलं आहे. त्यामुळं कोणी काय म्हणू नका की मला असा तंबू तसा तंबू. या वारीमध्ये किती पुण्य मिळते काय मिळतं. कोणती जरी सेवा असेल बरे एखादा भजन म्हणत असेल कोणी भांडी घासत असेल सगळ्यांना एकच पुण्य आहे की सगळ्या सेवा आहेत. फक्त सेवा करत असताना जी पदाधिकारी आपल्याला ज्या सूचना देतात त्या सूचनेचं आपण वारकऱ्यांनी पालन केलं पाहिजे. आता तिथे मंडळी म्हणत होती पण पदाधिकाऱ्याचं मना सुद्धा एक विनंती आहे. जर पुढे येऊन वारकरी तंबू अडवत असतील तर हे तुमची जबाबदारी आहे. हे आमची जबाबदारी नाही. हे तुम्ही त्यांना थांबवलं पाहिजे. जोपर्यंत वारकरी येत नाही तोपर्यंत मराठी जागा नाही. हे दरवर्षी तर घडते सासवडमध्ये प्रत्येक वेळेला होते आणि वारकरी इतक्या वाजता 11 वाजता इथे येतात. मग त्यांना शीण होतो जरा आम्ही शीण झाल्यावर कोणीतरी एखादं बोलतो. रामदास भाऊ मध्ये बोलू नये पण शीण झाल्यानंतर माणूस बोलतो. आता काही समजा काही शेड नसती तर रात्री किती त्रास झाले असते. तंबू मारायला जागा नाही आणि मागून येणाऱ्यांनी पुढे तंबू धरले आणि शिवाय याकाने एक तंबू धरला की माझी माणसं ना ते उद्या येणार आहेत ना पण आज ऍडजस्ट कर ना तुम्ही. आपण एकमेकाला ऍडजस्ट केलं पाहिजे. जागा सगळ्यांना मिळणार आहे. आपण सगळ्यांसाठी आलेलो आहे. पण सगळ्या मंडळींनी विनंती महिला मंडळीला पुण्यामध्ये तुम्ही मी कितीतरी महिलांना पुरुषांना सुद्धा मी त्यांना नका दोष देऊ पुरुषांनी सुद्धा 1 वाजता आंघोळ केल्यात. 1 वाजता पण आंघोळ असते का. एवढे लवकर उठून काय उपयोग असणार आहे पण त्याला झोप होत नाही म्हणून आपण आजारी पडतोय. तुम्ही सगळ्यांनी 3च्या पुढे उठा. 3च्या एकाने उठायचं नाही कोणीच उठायचं नाही आणि उठल्यावर जरा गपचूप बसत जा. इतक्या बडबड करतात महिला. दुसऱ्या रात्री एवढी दमलेली आहे पण बडबड बडबड चालली आपली. आणि पण जरा शांत दादा तिथं नकोस इकडे बघ पाय लागेल भाजी काढ ना. अन्न हे थोडं ब्रह्म उदर ब्रह्म ही प्राणिजे यज्ञ कर्म पुंडली ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. शांतीब्रह्म एकनाथ महाराज की जय. सर्व संतांना की जय. सर्व संत 1000 रुपये देण्यात येत आहेत. त्याचबरोबर दत्ताशेठ तुकाराम गायकवाड यांच्या स्मरणार्थ बाबाजी शेठ तुकाराम गायकवाड यांच्याकडून 5000 रुपये. कैलासवासी ज्ञानेश्वर लष्करी यांच्या स्मरणार्थ संतोष मारुती पवार यांच्याकडून आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.